नमस्कार, करमाळकर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज अतिशय दुःखद घटना रावगाव या करमाळ तालुक्यातील गावात घडलेली आहे। साधारणतः 4 वाजण्याच्या सुमारास जयदीप बापू पवार या 17 वर्षीय मुलाचा वीज पडून मृत्यू झालेला आहे। या दुर्दैवी घटनेची माहिती तेथील प्रत्यक्षदर्शी लोक या ठिकाणी करमाळ येथील पिटे रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी आलेले आहेत। ते आपल्याला प्रत्यक्षदर्शीकडून नेमकी घटना कशी घडली याची माहिती या ठिकाणी देत आहेत। साधारणतः किती वाजे सुमारास ती घटना? 4 ते 4:30। सर्वप्रथम कुणी बघितलं? त्याच्या आहे तुम्हाला कसं कळलं? स्पॉट झाला, आवाज आला, त्याच्या आई रडत होती। गाडी घेतली मी जाऊन आणि गाडीत टाकून दवाखान्यात येण्यापूर्वी मृत्यू झाला होता की दवाखान्यात आला नाही? आता ते आला थोडी ते डॉक्टर म्हणजे आपल्याला खूप हालचाल करत नाही। पण पाहत आहात गेल्या काही दिवसांपासून करमाळ तालुका व परिसरामध्ये वादळ आणि पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे। अचानक सोसाट्याचा वारा येतो, वादळ येतात, झाडं पडत आहेत। आज हा विजेचा अतिशय मोठा धक्का या ठिकाणी या 17 वर्षीय युवकावर वीज पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। तरी सर्व परिसरातील नागरिकांनी आपापली काळजी घ्यावी